बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। लोणार तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाहाकार माजवलाय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कांदा, गहू, हरभरा आणि मका पिकांना सर्वाधिक फटका बसलाय। वझर, आघाव, भुमराळा, कासारी, सावरगाव, येवती, चिंचोली आणि पारडा देऊळगाव, कुंडपाळ यांसह अनेक गावांमध्ये गारांचा अक्षरशः मारा झालाय। अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिकं पूर्णपणे आडवी झालीत। कांद्याच्या शेतात पाणी साचल्याने सडण्याचा धोका निर्माण झालाय। गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत शेतकरी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। डोळ्यांसमोर सर्व काही उद्ध्वस्त झाले अशी हळहळ अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून तातडीने मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। पाहूया आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी घेतलेला हा आढावा। तर या ठिकाणी जो आपण काल झालेल्या गारपिटीचा या लोणार तालुक्यामध्ये आढावा घेतोय, या ठिकाणी आपण वजरागाव, भुमराळा, कासारी, येवती या परिसरामध्ये आहोत। सावरगाव तसेच सावरगाव या परिसरामध्ये आज आपण आढावा घेतोय। त्याच अनुषंगाने जे नुकसान झाले आपल्यासोबत परत शेतकरी आहेत। त्या शेतकऱ्याकडून आपण त्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहोत। एक सांगा, जे आपण कांदा, गहू पिकं लावली होती त्या पिकांचा ज्या कंबरडराच्या गारपिटीने मोडले गेले, याबद्दल आपण काय सांगा? काल रात्री 19 मार्च 2026 रोजी जे अवकाळी पाऊस, त्याला आपण म्हणता येईल गारपिटी तर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। वझर, कासारी, येवती, चिंचोली, सावरगाव अशी भरपूर गाव आहेत ज्या ठिकाणी भरपूर गारपीट झालेली आहे। आता हा कांदा लावलेला आहे आम्ही शेतामध्ये। जवळपास या कांद्याला एकरी 1.25 लाख रुपये खर्च आलेला आहे। तोळ कांदा आहे, बी कांदा, बियासाठी वापरतो आपण तो कांदा। या ठिकाणी या कांद्याचं 100% नुकसान झालेलं आहे, आपण पाहू शकतो। शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? शासनाकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की बाबा निदान 1.25 लाख रुपये लागवडीचा खर्च झालेला आहे, निदान लागवडीचा खर्च तरी निघाला पाहिजे। गव्हाच्या शेतामध्ये आहे आणि या गव्हाच्या शेतामध्ये आपण पाहतो जे नुकसान झालंय ते आपल्यासोबत त्या शेतीचे मालक आहेत, शेतकरी, त्यांच्याकडून आपण या नुकसानीबद्दल जाणून घेणार आहोत। जे गारपीट झाली रात्री, त्यामध्ये आपल्या गव्हाचं कशा पद्धतीने नुकसान झालंय? नाही, काल जी गारपीट झाली की नाही, त्यामध्ये जरी उंबी जरी दिसत असलं पण याच्यामध्ये गव्हाचा एकही दाणा शिल्लक राहिलेला नाही। आणि हे जे कालच्या जे गारपिटीमुळे जे नुकसान झालंय, याचं शासनानं त्वरित पंचनामे करून जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तेवढी जास्त प्रमाणात देता येईल त्याचा जरूर प्रयत्न करावा। आपण लोणार तालुक्यामध्ये जो काल सायंकाळी गारपिटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसलाय, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्याच्या बांधावरून घेऊन आपण थेट बेबी मस वळ मंडळांतर्गत येणाऱ्या गावामध्ये आहोत। सध्या आपल्यासोबत आहे शेतकरी आणि त्या शेतकऱ्याकडून आपण त्यांच्या नुकसानीचा अंदाज घेऊयात। काल दिनांक 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी जी गारपीट झाली ती बीबी महसूल मंडळातील कासारी, वझर, भुमराळा तसेच इतर गावामध्ये भरपूर प्रमाणात झालेली असल्यामुळे आणि उन्हाळी पिकं असतील किंवा खरीप रब्बीचे जे पिकं असतील, गहू, कांदा, त्याच्यानंतर हरभरा, उन्हाळी एरंडी असेल, चिया असेल, त्याच्यानंतर मूग असेल आणि इतर जे पिकं असतील, या पिकाचं हे खरोखर आणि अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनाकडे या शेतकरी या नात्याने एकच मागणी असेल की जो झालेला खर्च आहे हा भरपूर झालेला आहे आणि शेतकऱ्याचं अतोनात हे कंबरड मोडलेलं आहे। येणाऱ्या खरीपाच्या तयारीसाठी हे जे खरीप रब्बीचे पिकं आणि उन्हाळी पिकं असेल, हे शेतकऱ्याचं एक आर्थिक जे स्थैर्य असते देणारं असतं, पण याच्यामुळे नुकसान झाल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगाम हा शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने करावा हे समस्या मोठी निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे शासनाकडे एकच मागणी असं शेतकरी या नात्याने सर्वांच्या वतीनं की झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त ही नुकसानीचं खर्च आणि मोबदला शासनाकडून मिळावा हीच विनंती असेल। आपण जो काय पिकं लावली होती कांदा, गहू, तर या पिकांना आपला एकरी खर्च किती आला होता, किंवा आता या ठिकाणी जी गारपीट झाली त्याबद्दल काय गारपीट कशी झाली आणि आता आपलं समोर भविष्यात आपल्याला जो खर्च आलाय तो खर्च कशा पद्धतीने निघेल याबद्दल सांगाल? काल जी गारपीट झाली ती चिंचोली, येवती, वजरागाव, कासारी, भुमराळा, बिबखेड आणि धायपळ या परिसरात अशी भयानक गारपीट आणि पाऊस भरपूर झालेला आहे। त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, चिया, मूग या अशा पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात एकरी 80 ते 90 हजार रुपये एकरी
एवढं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळं सर्व शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याचा काढणीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही. या आणि कांदा पिकाला तुम्ही जो कांदा पीक लावलंय, या कांदा पिकाला तुम्हाला एकरी खर्च किती आलाय? या कांदा पिकाला साधारण एकरी 20 क्विंटल बियाणं आणि इतर जर खर्च जर पकडला तर साधारण 1 ते सव्वा लाख रुपये नुसता खर्च झालेला आहे. ठिंबक वगैरे या सगळ्या गोष्टी औषधी पकडल्या तर सव्वा लाखापर्यंत एकरी खर्च झालेला आहे. आणि आता शेतकऱ्याच्या हातात 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. शेतकऱ्याला जर नुकसान भरपाई 1 ते 1.5 लाख रुपये दिली नाही तर शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय इथं उरलेला नाही. त्यामुळं सरकारला एकच हात जोडून विनंती आहे, कृपया शेतीचे पंचनामे करून त्यांना योग्य ते न्याय द्यावा आणि त्यांचे पंचनामे करून योग्य ते मोबदला द्यावा, एवढी शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे. या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघतोय काल सायंकाळी म्हणजे 19 मार्चच्या सायंकाळी झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलंय. या ठिकाणी आपण बघतोय हे कांद्याचं पीक, याचं अक्षरशः नुकसान अशा पद्धतीने झालंय की या शेतकऱ्यांनी समोर काय करावं हा खूप मोठा एक प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. आपल्या सोबत आहेत या ठिकाणी तत्परतेनं पाहणी करण्यासाठी या परिसराचे तलाठी, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण या ठिकाणी आज पाहणी करण्यासाठी आलात, तर या ठिकाणी आपल्याला परिस्थिती कशी दिसली? आज इथे खालच्या ज्या गारपिटीने आपण कसारी शिवारामध्ये पाहणी करतोय. तर कसारी शिवारामध्ये मुख्यतः कांदा जे उत्पादक शेतकरी आहेत, त्यानंतर गहू आणि कुठे जर राहिला असेल तर हरभरा, या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आता या शेतामध्ये आपण बघतोय की कांदा उत्पादन जे शेतकरी आहेत तर त्यांचा जो कांदा आहे, कांद्याचे बियाणं वगैरे आहे, तर ते अक्षरशः कोलमडून पडलेलं आहे. तर त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार आज आपण इथे सर्वेसाठी जमलेलो. काल रात्री जो लोणार तालुक्यामध्ये गारपीटचा तडाखा बसलाय, तर त्या अनुषंगाने आज सकाळपासून लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष उर्फ पिंटू भोवागाव यांनी सकाळपासून दौरा केलाय. तर आपण त्यांच्याकडून या परिस्थितीबद्दल जाणून घेणार आहोत. आपण जो सकाळपासून या भागामध्ये दौरा केलाय, तर तुम्हाला कशी परिस्थिती दिसली? काल जवळपास 5 ते 5:30 संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान वझरागाव, कासारी, भुमराळा, येवती, पारडा दराडे, चिंचोली, सांगळे, जळगाव, कोंडपाळ, धायफळ, बिबखेड, आजिसपूर, खुरमपूर असा जो गाडीचा जो पट्टा गेला तो समोर जवळपास शिवनी जाटपर्यंत. आणि या गारपिटीमुळं शेतकऱ्यांचा कांदा असेल, त्याच्यानंतर एरंडी असेल, काही शेतकऱ्यांचे हरभरे असतील, काही शेतकऱ्यांचे गहू असतील आणि काही शेतकऱ्यांचे शेडनेट असतील, याचं खूप मोठं असं अतोनात नुकसान झालं. ज्यावेळेस आम्ही शेतात गेलो त्यावेळेस अक्षरशः शेतातली परिस्थिती पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू येत होते. एवढी भीषणता त्या ठिकाणी त्या शेतामध्ये दिसली. आणि कालच माझं बोलणं मी स्वतः भ्रमणध्वनीद्वारे आपल्या भागाचे, आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, तसेच माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब, आमचे जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सर्व नुकसानीची या ठिकाणी माहिती दिली. तर त्यांनी ताबडतोब प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले. आमदार प्रतापराव जाधव साहेब यांचं काल कलेक्टर साहेबासोबत बोलणं झालं आणि कलेक्टर साहेबासोबत त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की जी शेतकऱ्यांची नुकसान ज्या ठिकाणी झालेलं आहे, जे नुकसान असेल, कांदा असेल, काहीचं एरंडा असेल, काहीचं हरभरा असेल, काहीचा गहू असेल, तर जी परिस्थिती ज्या शेतामध्ये आहे त्याचा वस्तुनिष्ठ पंचनामा करा आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल असं माननीय नामदार साहेबांनी, प्रतापराव जाधव साहेबांनी कलेक्टर साहेबांशी बोलणं केलं आणि त्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी आदेश दिले. त्यानुसार काल माझं तहसीलदार साहेब जे भूषण पाटील आहेत, आपले लोणार तहसीलदार साहेब, त्यांच्याशी सुद्धा भ्रमणध्वनीवर बोलणं झालं. त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे, पंचनामे करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले. आणि माझी स्वतःची अशी मागणी की मागील वर्षी सुद्धा
अवकाळी पावसामुळं पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे खरीपातलं, आणि तो पीक विमा सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्याचप्रमाणे शेतकरी थोडासा सावरत असतानाच आता हातातोंडाशी आलेला घास, गहू असेल, हरभरा असेल, तुमचं कांदा असेल, या ठिकाणी एरंडी असेल, किंवा काही शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग पेरला होता, उडीद पेरला होता, त्याचं अतोनात नुकसान झालेले. तर ते नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झाल्यामुळं शेतकरी पुरता खचलेला आहे. परंतु माननीय नामदार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी खचून न जाता हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी उभं राहणार आहे, आणि त्यामुळं जास्तीत जास्त मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मिळवून देऊ असं आश्वासन सुद्धा माननीय नामदार साहेब प्रतापरावजी जाधव साहेब यांनी मला दिलं. आणि शेतकऱ्यांच्या दुःखात ते नेहमी सहभागी असतात. डॉक्टर रायमुलकर साहेबांनी सुद्धा माझ्याशी सकाळी पण संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की पिंटू भाऊ, आपण जास्तीत जास्त मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू. नंदू भाऊंनी सुद्धा विशेषतः पाठपुरावा केला. माननीय प्राध्यापक वळी भाऊंनी सुद्धा या ठिकाणी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं. हे होते लोणार तालुका शिवसेना संघटक संतोष भोवागाव, आणि त्यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तसेच माजी आमदार डॉक्टर रायमुलकर यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना नुकसानीची माहिती दिली, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे.